डॉक्टरचं लग्न झाले 10 वर्ष आणि 10 वर्ष झाले आणि तेवढ्यात ती म्हटली का फोन केला, ओपीडी चालू होती आणि फोन केला, डॉक्टरने इथं फोन ठेवला आणि इंजेक्शन भरलं. आता ज्याचं दुखत होतं ते इकडं झोपलं होतं आणि एक जण त्याला जोडीदार म्हणून इकडं आला. याचं दुखत नाही जोडीदार, पण कॉट मोकळा तर पडलं आणि तेवढ्यात फोन आला. हॅलो, हा मी काय म्हणते, काय आज काय तेवढी काय आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. अरे वा शुभेच्छा. तेवढी तसं नाही, घरी या लवकर. बरं 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 आलो बरं का. वा 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 वा, याला टोचायचं ना, शुभेच्छा. याला यालाच दिलं. डॉक्टर म्हटली हिच्या फोनने सगळा घोटाळा केला. घरी गेले. त्यांनी का 10 वर्ष लग्नाला झाले, मी तुम्हाला काही मागितलं, काही नाही मागितलं, मग आता मागितलं तर देणार का, माग. डॉक्टर म्हटलं ही मागून मागून काय मागेल, फॉर्च्युनर मागेल, स्कॉर्पिओ मागेल, काय लागेल तिला देऊन टाकू. तेवढी माग. तेवढी माझी एक अट आहे. म्हणे कोणती, जी वस्तू मागेल तीच द्यावी लागेल, दुसरी चालणार नाही. डॉक्टर म्हटले ही बाकीचं काही मागत नाही, मला माहिती आहे. तेवढी बघा बरं का, जी मागितली वस्तू ती म्हणे तीच देणार. म्हणे मग असं करा, आपल्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे, या निमित्तानं मला असं एक वाद्य आणून द्या की जे वाद्य अजून भारतात कोणीच कुठंच वाजवलं नाही. डॉक्टर म्हटले मृदुंग. ते मृदुंग ऐकलेलं आहे, तबला, ऑर्गन, सिंथ, ॲक्टोपॅड हे सगळं मला माहिती आहे. बोली काय, कोणीच वाजवलेलं वाद्य नसावं ते मला आणावं. 5 लाख रुपये नाणं त्यानं खिशात घेतले. पुण्याला जाय, मुंबईला जाय, नाशिकला जाय, नगरला जाय, नेवासा, आळंदी, देहू, सगळ्या दुकानामध्ये जायचा, त्या म्युझिकच्या दारापुढे उभं राहायचं, संगीताच्या ते वाद्य होते तिथं, आणि डॉक्टर त्या दारात जायचं, त्या दुकानदाराला म्हणायचा का तुमच्याकडे ते कोणीच वाजवलं नाही असं वाद्य आहे का. दुकानदार बाहेर यायचा आणि डॉक्टरला म्हणायचा ऐ पुढं होय, कोणीच वाजवलं नाही ते वाद्य आम्हाला ठेवून काय उपयोगाचं आहे. वाद्य मिळालं नाही. पटकन सांगतो, खाली बघून चाला, मित्र आला. ते मित्र म्हणे डॉक्टर साहेब नाराज. ते म्हणे तुला माहिती आहे माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले. म्हणे हो. मग तुझ्या वहिनीने सांगितलं असं वाद्य आणा जे अजून कुठंच वाजवलं नाही. आता तूच सांग असं वाद्य कुठं मिळत असतं का. आता मी तुम्हाला विचारतो, या प्रकरणावरती मित्र म्हणून त्यानं पांघरून घालायला हवं का पेट्रोल टाकायला. पांघरून पाहिजे ना. मित्र काय म्हटला, का नाराज करता वहिनीला. ते म्हणे मी तो पाया पडतो, मी नाराज नाही करीत. असं वाद्य कुठं मिळतं का.